मी सुद्धा या ठिकाणचीच विद्यार्थिनी आहे आणि मला एक या गोष्टीचा आनंद होत आहे की इतक्या वर्षानंतर पुन्हा मला इथे येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी शिक्षक वृंद व शिक्षक कर्मचारी सर्वांना मनापासून धन्यवाद करू इच्छिते. कधी काळी इथे असताना मी सुद्धा एक स्वप्न पाहिलं होतं आणि पाहत आहे. आज नाही तर उद्या स्वप्न पूर्ण होईल या आशेवर जगत आहे. कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, यश प्रत्येकाच्याच पदरी आहे असं नाही, पण यशाचा जो प्रवास आहे हा खरोखरच खूप खडतर असतो. पण प्रयत्न करणारा जो व्यक्ती आहे तो कधीच अयशस्वी होत नाही. पण आपल्या विद्यार्थी दशेत असताना आपल्याला जे यश मिळवायचं असते त्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे ज्ञान आणि मार्गदर्शन. मग ते मार्गदर्शन कुणाचं, तर शिक्षकांचं. विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांचं असणं. शिक्षकांकडून मिळणारं ज्ञान आपल्याला कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी खरंच उपयुक्त ठरत असतं. ते म्हणतात ना की काळजाच्या तळाशी जखमांचं गाव असतं. काळजाच्या तळाशी जखमांचं गाव असतं आणि त्या गावाला शिक्षक हे नाव असतं. कारण विद्यार्थी दशेत असताना आई वडील फक्त आपल्याला घरापुरते मर्यादित असतात आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर आपला जर फार संपर्क कुणाशी येत असेल तर ते म्हणजे शिक्षक लोक. तर विद्यार्थी दशेत असताना आणि त्यानंतरही खरंच शिक्षकांची भूमिका आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची असते हे मी माझ्या एका लहानशा कवितेतून तुम्हाला सांगते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन शिक्षक मिळतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन शिक्षक मिळतो. प्रत्येक शिक्षक जगण्याचा नवीन धडा देतो. शिक्षकांच्या व्यक्तिगत गुणांची छाप विद्यार्थ्यांवर पडते. म्हणूनच शिक्षक हा राष्ट्राचा अनमोल ठेवा असं म्हटल्या जाते. आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य रंगीतमय व्हावं अशीच इच्छा प्रत्येक शिक्षकांची असते. आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य रंगीतमय व्हावं हीच इच्छा प्रत्येक शिक्षकांची असते. अभ्यास करारी मुलांनो हेच वाक्य वारंवार त्यांच्या मुखातून निघते. शेवटच्या ओळी सांगते, लक्ष देऊन ऐका. वाचण्या लिहिण्या बोलण्यापासून शिक्षकांनी सर्वच काही शिकवले. वाचण्या लिहिण्या बोलण्यापासून शिक्षकांनी सर्वच काही शिकवले. कोण म्हणते आईवडीलच प्रेम करतात. माझ्यासाठी सुद्धा शिक्षकांनी पाय झिजवले. मी मुख्याध्यापिका मॅडमचे खूप खूप मनापासून आभार मानते. तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतील कर्मचारी सर्वांचे, त्यांनी पुन्हा मला इथे व्यासपीठावर ज्या ठिकाणी मी लहानाची मोठी झाली, माझी शाळा, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 1 ते 10 वर्ष इथेच राहिली. त्यामुळं मला खूप आनंद झाला आज या ठिकाणी मी उभी आहे. कारण मी महाराष्ट्रात म्हणजे मला तरी असं वाटते की प्रत्येक जिल्ह्यात मी जाऊन आली, पण अमरावतीच्या नंतर चांदूर बाजार शहरामध्ये मी पहिल्यांदा इकडे आलेली आहे. म्हणजे 10वी जशी माझी सुटली त्यानंतर. त्यामुळं खूप खूप मला इतका आनंद होत आहे की मी शब्दात पण तो सांगू नाही शकत. 2 दिवसापूर्वी मला घाटे सरांचा फोन आला की आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे म्हणे, तुला यावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे सर. मला आनंद तर खूप झाला, पण तेव्हा सर मला बोलले की एखादी कविता पण तिथे सादर कर म्हणे तू. मग मला आणखीच खूप आनंद झाला की माझ्या शाळेमध्ये मला व्यक्त होण्याची संधी मिळते. तर आज ज्या कवितेने मला ओळख दिली ती कविता मी तुम्हा सर्वांसमोर इथे सादर करते. कवितेचं शीर्षक आहे साऊची लेक. जन्माचा दर घटला म्हणून हाहाकार माजला. वंशाच्या दिव्यासाठी घात गर्भातच केला. जन्माचा दर घटला म्हणून हाहाकार माजला. वंशाच्या दिव्यासाठी घात गर्भातच केला. तुझ्या जन्मासाठी क्रांतिज्योत पेटो आणि साऊ तुझ्या लेकीवर रोजच बलात्कार होतो.
साऊ तू नसतीस तर भारत मातेच्या झाल्या असते चिंधड्या, बिडे वाड्यात तू उभ्या केल्या ज्ञान गंगेच्या हवेल्या. तुझ्यासारखी गुरु जन्मोजन्मी भेटो, आणि साऊ तुझ्या लेकीवर रोजच बलात्कार होतो. आले किती गेले किती न्याय कुणीच करत नाही. आले किती गेले किती न्याय कुणीच करत नाही. कायद्याचं पुस्तक कुणीच वाचून बघत नाही. आले किती गेले किती न्याय कुणीच करत नाही. कायद्याचं पुस्तक कुणीच वाचून बघत नाही. माणुसकीच्या नावाखाली इथे रोजच बळी जातो. माणुसकीच्या नावाखाली इथे रोजच बळी जातो, आणि साऊ तुझ्या लेकीवर रोजच बलात्कार होतो. जिकडे पाहावे तिकडे दलालांचा बाजार आहे. जिकडे पाहावे तिकडे दलालांचा बाजार आहे. न्याय देवतेसमोर सुद्धा काळे कावडे टपून आहेत. उगवतीचा सूर्य मावळतीला जातो, आणि साऊ तुझ्या लेकीवर रोजच बलात्कार होतो. शेवटची ओळ आहे. तिच्या हक्कासाठी तिने कायद्यात धाव घेतली. कायद्याच्या दप्तरात सुद्धा तीच बदनाम झाली. तिच्या हक्कासाठी तिने कायद्यात धाव घेतली. कायद्याच्या दप्तरात सुद्धा तीच बदनाम झाली. तिच्या आक्रोशाने आसमंत स्तब्ध होतो, आणि साऊ तुझ्या लेकीवर रोजच बलात्कार होतो. खूप खूप धन्यवाद मॅडम, इथे व्यक्त व्हायची संधी दिली.